मुंडे यांनी अॅनालॉग पनीर आणि अॅनालॉग चीज यावर बंदी आणलेली पाहायला मिळाली होती आणि याच पार्श्वभूमीवर आता आपण बघतोय की सगळ्या हॉटेल्समध्ये एक बोर्ड लागलेले आहेत की आम्ही इथे अॅनालॉग पनीर किंवा अॅनालॉग चीजचा वापर करत नाही। खरं तर हा विषय जो आहे तो भाजपचे आमदार यांनी उचललेला होता। विधान अधिवेशनात देखील या विषयावर मोठी चर्चा झाली होती। या अॅनालॉग चीज आणि अॅनालॉग पनीरमुळे शरीरावर परिणाम होत होता आणि त्यामुळे हे त्वरित बंद करा। यामध्ये फॅट्स जे आहेत ते काढले जातात। हे जे पनीर असतं अॅनालॉग पनीर हे अत्यंत शरीरासाठी घातक असतं अशा पद्धतीची मागणी होती आणि त्यानंतर जर आपण बघितलं तर तुकाराम मुंडे यांनी त्याच्यावर कारवाई देखील केलेली पाहायला मिळाली। आता आपण बघतोय की दुकानांमध्ये अॅनालॉग पनीर आणि अॅनालॉग चीज आम्ही ठेवत नाही अशा पद्धतीचा बोर्ड जे आहेत ते लागलेले आहेत। आपण बघतोय की वी डू नॉट यूज अॅनालॉग चीज और चीज सबस्टिट्यूट इफ एनी ऑफ अवर प्रोडक्ट्स अशा पद्धतीचे बोर्ड्स लिहिलेत। खाली लिहिलंय ऑल पनीर items on our menu are prepared using 100% dairy मिल्क डेअरी अशा पद्धतीचे हे बोर्ड जे आहेत ते आपल्याला आता लावलेले पाहायला मिळतात। त्यामुळे कुठेतरी आता लोकांमध्ये किंवा व्यावसायिकांमध्ये देखील यामुळे जनजागृती होईल का आणि यामुळे खरंच अॅनालॉग पनीरचा वापर होतोय की नाही होतोय हे बघणं देखील तितकंच महत्वाचं ठरणार आहे। मात्र असं असलं तरी सध्या 1 वर्षापुरती अॅनालॉग पनीर बंदी जी आहे ती घातलेली पाहायला मिळते। व्हिडिओ जर्नलिस्ट स्वप्नील मोरेसह मी भाग्यश्री प्रधानाचार्य, जय महाराष्ट्र, मुंबई।